यांनी शब्दबंबार झालेल्या त्या रणमर्दांच्या रक्ताने पावन झालेल्या या महाराष्ट्राच्या मातीस प्रथम माझा मानाचा मुजरा। आज लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी। लोकमान्य टिळक यांना अभिवादन करण्यासाठी आपण इथे उपस्थित झाले आहोत। लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलगाव या गावात झाला। त्यांचे वडील गंगाधर शास्त्री हे संस्कृत भाषेचे जाणकार होते। गंगाधर टिळकांना गणित विषय खूप आवडायचा। त्यांनी सुरुवातीचे शिक्षण घेतल्यानंतर उच्च शिक्षण घेण्यासाठी ते पुण्यात आले। पुण्यात त्यांना गोपाळ गणेश आगरकर हा मित्र भेटला। दोघेही अतिशय बुद्धिमान मित्र होते। प्रथम राजकीय सुधारणा कराव्यात की सामाजिक सुधारणा कराव्यात यात सतत त्यांची चर्चा असायची। लोकमान्य टिळकांना वाटायचं की जसं पहिले राजकीय सुधारणा कराव्यात मग सामाजिककडे लक्ष द्यावे आणि मग राजकीय सुधारणा म्हणजे अर्थातच देशाला स्वातंत्र्य कसे मिळवून देता येईल त्यासाठी त्यांनी गणेशोत्सव, शिवजयंती हे सण साजरे करण्यास सुरुवात केली। स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तुम्ही मिळवणारच असे सिंहगर्जना करणारे लोकमान्य टिळक हे भारताचे महान सेवक होते। स्वातंत्र्य चळवळीत असताना त्यांना अनेकदा तुरुंगवास भोगावा लागला। मंडालच्या तुरुंगात असताना त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला। असे थोर व्यक्तिमत्व आपल्याला लाभले याचा मला सार्थ अभिमान आहे। यशा या थोर नेत्यास माझे कोटी कोटी प्रणाम।